क्राईम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे सोलापूरच्या पावननगरीत आगमन। कारण शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या हक्कासाठी हक्क यात्राचे आयोजन सोलापूर शहर अध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार व समाधान नगर प्रभाग क्रमांक 11 चे शाखा अध्यक्ष अब्बास अली यादगीर व संपूर्ण कार्यकर्ते यांच्यातर्फ बच्चूभाऊंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यामध्ये 13 कार, 21 रिक्षा व 200 कार्यकर्ते घेऊन हक्क यात्रा पार पाडण्यात आली। आदरणीय व्यासपीठ, बहुत 7 वर्षापूर्वी हॅलो 7 वर्षापूर्वी हे जे छोटंसं रोपटं प्रहार जनशक्ती पक्षाचं सोलापूर शहर व जिल्ह्यात लावलेलं होतं, त्याचं फार मोठ्या प्रमाणात वटवृक्ष आता झालेला आहे। भाऊ, आपल्या आशीर्वादाने आमच्या डोक्यावर आपण हात ठेवावा। वेगवेगळे आंदोलन असतील, वेगवेगळे उपोषण असतील, ते आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भाऊ आतापर्यंत पार पाडली। शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दिव्यांग असतील, अनेक आंदोलनं केली। भाऊ, मंद्रुपच्या 150 शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या। त्या जमिनी जवळजवळ आपल्या माध्यमातून आपण मंत्रालयात भेटलो। देगाव साहेबांना आपण फक्त नुसतं एक सांगितलं की बाबा 1 महिन्याच्या आत त्यांच्या जमिनीचा जो काही 7/12 आहे तो कोरा होणं फार गरजेचं आहे। भाऊ, 1 महिन्याच्या आत 7/12 कोरा झाला, हे आपलं काम आहे। भाऊ, महानगरपालिका असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, अनेक ठिकाणी वेळोवेळी आंदोलने करून प्रशासनाला आपण धारेवर धरून ही आपली जी मोठ बांधणी आहे भाऊ आपल्या माध्यमातून केलेली आहे। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत भाऊ, कुठल्याही पद्धतीचं काम करायला तयार नाहीयेत। आता थोड्या वेळात आपण त्यांची भेट घ्यायची आहे। भाऊ, कामगारांचा, मिल कामगारांचा प्रश्न असेल, बीडी कामगारांचा प्रश्न असेल, सखल भागात अनेक पाणी घुसलेले भाऊ, आज तागायत त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत मिळाली नाही। पालकमंत्री नुसतं डांबरी रस्त्यावरनं पाहणी करून गेले, कुठल्याही पद्धतीची मदत द्यायला तयार नाही। आपत्कालीन व्यवस्थेमध्ये IAS असतील अशा अधिकाऱ्यांना मदत देणं तिथं देऊ शकतात, पण त्यांची नीती नाही आहे भाऊ महापालिका आयुक्तांची। लोकांच्या घरात पाणी गेलं, लोकांना जेवायला नाही, लोकांना झोपायला जवळजवळ 3-4 दिवस झाले लोक झोपले नाहीत भाऊ। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, त्यांना सुद्धा कुठल्याही पद्धतीची आज तागायत मदत मिळाली नाही भाऊ। तर मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो भाऊ की आपली धगधगणारी तोफ जी आहे ते आपण थोड्याच वेळात सर्व आपले शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दिव्यांग असतील, यांना आपलं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे। मी काही जास्त बोलत नाही भाऊ। आपल्याला जो काय असेल इथं सोलापूर जिल्ह्याचा, सोलापूर शहराचा लेखाजोखा सांगितला, अनेक लोकांच्या अडीअडचणी सांगितल्या भाऊ। तर या माध्यमातून, प्रहारच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वात आम्ही या अडीअडचणींना कसं सामोरे जायचं हे आम्ही बघून घेतो भाऊ। तर आपलं कृपया आपल्याला विनंती आहे की जो कामगारांचा, मिल कामगारांचा जो प्रश्न आहे, तर आयुक्त साहेबांना भेटून त्या मिल कामगारांच्या प्रश्न जे असतील, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, तो आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू भाऊ, या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। त्यानंतर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून आपले आता वेळ झालेला आहे। आता कुणाचंच भाषण नको, डायरेक्ट भाऊंचं भाषण, कारण की पुढं कार्यक्रम खूप आहे, त्यामुळं डायरेक्ट भाऊ। प्रहार प्रहार जनशक्ती पक्षाचं नेतृत्व, महाराष्ट्राचा आधारवड, शेतकऱ्यांचं कणव असलेलं नेतृत्व, महाराष्ट्राची अस्मिता, बळीराजा, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माननीय आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेबांचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा, आपला भिडो, आपला
कडू पंढरपूरच्या विठोबा आणि सिद्धेश्वराच्या पवन पावलानं पवन झालेली ही सोलापूर नगरी, सोलापूर जिल्हा आणि आमचे सर्व पदाधिकारी, धर्मेंद्र सातव जे राज्यप्रमुख आहे दिव्यांगांचे, कार्याध्यक्ष बल्लूजी जोंजाळ, संपर्क प्रमुख अमोलजी, अभिजित कुलकर्णीजी, आमचे राजू चव्हाणजी, आमच्या बांगोळीताईजी, खालिदजी, आमचे नाना आणि आपण सर्व कार्यकर्ते. आता इथे जे काही लोक उपस्थित आहे, काही शेतकरी आहे, काही मिल कामगार आहे, बिडी कामगार आहे आणि काही जे अतिवृष्टीनं काही लोकांचे घरं वाहून गेले, शेती वाहून गेलेली आहे, ते पण लोक इथे उपस्थित. मला असं वाटतं का बिडी कामगाराचा आणि मिल कामगाराचा प्रश्न गेल्या 2-3 वर्षापासून आमच्या पदाधिकाऱ्यांना नेहमी सांगितला आहे. मला वाटतं नेहमी त्या आयुक्ताला भेटल्यापेक्षा कुलकर्णी किंवा आमच्या पदाधिकाऱ्याला सांगतो का आपण येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत बीड कामगार आणि मिल कामगारांच्या बाबतीत इथल्या प्रशासनाला, इथल्या लोकप्रतिनिधीला, इथल्या पालकमंत्र्याला 20 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे आणि 20 नोव्हेंबर मग आमचं, आम्ही काय करू ते तेव्हा दाखवून देऊ. प्रशासनाला आम्ही इशारा देतो, तो आयुक्त असेल, कलेक्टर असेल का इथला पालकमंत्री असेल, तुम्हाला यांचं बरं काय करायचं असेल ते 20 नोव्हेंबरपर्यंत करावं. तोपर्यंत जर तुम्ही केलं नाही तर मग आम्ही तुमच्या छाताड्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. आपण एखाद्या कामगारांसाठी तुमची जर अवस्था हे असेल, तुम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर एवढा वाईट असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. ज्यानं रक्ताचं पाणी करत करत, रात्रीचा दिवस करत करत आपलं आयुष्य घालत असणार, त्या कामगार माय मावल्यांना जर एवढा त्रास होत असणार, धोरण असून सुद्धा कारवाई होत नसेल, तर मग आम्ही सांगतोय की आमची प्रहारची स्टाईल वाईट आहे. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. आमच्या कार्यकर्ते सार्वजनिक जीवनात गुन्हे दाखल करून हे सगळं सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम करतंय. आणि मग नेहमी आम्ही पाहतोय सोलापुरात काही ना काही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक काही ना काही विचित्र काम करण्याचा प्रयत्न होतोय. आता पालकमंत्री आले, रस्त्यावरून घर पाहून गेले असेल तर त्यापेक्षा हेलिकॉप्टरनं आलं असतं तर बरं झालं असतं ना, वरतून फिरलं असतं तर आम्हाला थोडीशी मजा वाटली असती. मी काल नांदेड जिल्ह्यामध्ये होतो. 400 गावं 10 वर्षापासून, 400 गावाची शेती 10 वर्षापासून त्या बॅक हॉटेलमध्ये जातं. 10 वर्षापासून त्या शेतकऱ्यांना काहीच भेटलं नाही. पूर्वी काही मुख्यमंत्री, पंतप्रधान किमान दौरा करायचे असं काही झालं का? आता आमचे देवेंद्रजी घरी बसून आहे, टीव्हीवरूनच अहवाल घेणं सुरू आहे, ऑनलाईन अहवाल. पहिले उद्धव साहेबांना ऑनलाईन सीएम म्हणत होते, आता आमचे हे सीएम सुद्धा ऑनलाईन झालेले आहे. यांना काही कदर नाही. पुरा महाराष्ट्र आम्ही पाहतोय ओला दुष्काळाच्या छायेत आहे. कुठलं ना कुठलं पीक धोक्यात आलेलं आहे. आता शेतामध्ये आम्ही पाहतोय पिकं कमी आणि पाणीच जास्त दिसायला लागतं. अशी सगळी वाईट अवस्था असताना सुद्धा आमचे पालकमंत्री, आमचा सीएम जर आम्ही पाहतोय घरी बसून आणि प्रशासनाद्वारे जर आकडे घेत असाल तर आम्ही तुम्हाला खबरदारीने सांगतोय, अजूनही आमचा शेतकरी मेला नाही, तो जिवंत आहे. तो जिवंत झाला तर उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सांगतोय. अतिशय वाईट अवस्था देशातल्या शेतकरी शेतमजुराची आहे. आज आपण पाहतोय का या सगळ्या सोलापूरमध्ये ऊसाचा पट्टा म्हणून आम्ही याच्याकडे पाहतोय. दुधामध्ये असू दे का ऊसामध्ये असू दे, त्यामुळे आम्ही पाहतोय 33 कारखाने या सगळ्या सोलापूरमध्ये आहेत. 9 कारखान्यांना FRP दिली नाही. 9 कारखाने 93 कोटी रुपये गेल्या मागच्या हंगामातले पैसे या कारखानदारांना शेतकऱ्यांना दिले नाही. 1966चा कायदा काय म्हणतं? ऊस नियंत्रण कायदा जो केंद्राचा आहे
तो केंद्राचा कायदा सरळ म्हणतं का एखादी जर कारखाना FRP जर आम्ही पाहतोय ते किंमत जर 14 दिवसाच्या आत देत नसल तर त्याचे आम्ही पाहतोय त्याची सगळी जप्ती गिप्ती करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. मित्र, आपण लक्षात घ्या का 1 वर्ष निघून गेलं, अजूनही शेतकऱ्याचे 93 कोटी रुपये वापस भेटले नाही. आम्ही त्या कारखानदारांना आणि इथल्या कलेक्टरला आम्ही वेळ देऊ इच्छित आहे किंवा इथल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अजूनपर्यंत देशाच्या पातळीवर 1966च्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. 1966च्या कायद्याची अंमलबजावणी जर एखादा अधिकारी करत नसल, मला वाटतं यांना येऊ द्या एकदा, या सगळे येऊन जा एकदा. या लवकर करा. ओ, उठलो, सटकाव.